केवळ व्यर्थ कलाविलास अथवा मनोरंजनाचा यत्न नाही. आपल्या आजच्या अस्तित्वासाठी शेकडो वर्ष आसुरी शक्तींशी झुंज घेणाऱ्या आपल्या पराक्रमी पूर्वजांची ही गौरवगाथा आहे. युगप्रवर्तक आद्य क्रांतिकारक विश्ववीर छत्रपती शिवराय, अन्यायी शक्तीचा नाश करण्याची प्रेरणा तुमच्या चरित्रात आहे. हे महान छत्रपती शिवराय, आम्हा बालकांना ही प्रेरणा मिळत राहावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. आपल्या चरणी हे चित्रकृतीचे पुष्प सश्रद्धा अंतःकरणानं स्वाभिमान समर्पण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणतंही शस्त्र किंवा अस्त्र, मानव किंवा पशु तुला मारू शकणार नाहीत. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही, असा वर ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला दिला. वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांनी अगदी देवदेवतांनाही दहशत बसवली. पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपूनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत. या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहेत. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने थाडकन खांबावर लाथ मारली. आणि काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रकट झाले. ती वेळ संध्याकाळची होती. दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही. त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले, म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही. आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, गुडगुज घालतायत. आम्ही तो नरसिंह हुआ साहेब. मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल, शिकणार, घोड्यावर बसावे लागेल, बसणार, सवंगडी गोळा करावे लागतील. गोळा करणार साहेब. बनवा लागलो ती मूवीला, ते ॲडॉप्ट करावं लागलं ते मूवीला. डॉक्टर रेकॉर्डिंग म्हणते का त्याला? मग आणि तुला म्हणा लागलो ती त्याला थोडं थोडी जाय बरं तिकडे नका ताण दे बरं मला. 2 मिनिटं ऑफ करती. ती सेव व्हायला लागलं माझ्या ते कॉलिंगचं बी सेव